तर काही संपूर्ण राज्यभरातली धरणं ओव्हरफ्लो झालेली आहेत, तर त्या संदर्भातल्या टॉप 9 आपण बातम्या बघूयात। पुण्यातील वरसगाव धरण क्षेत्रात पावसाचा जोर, धरण ओव्हरफ्लो, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू। कुकडी प्रकल्पातील सर्वात मोठा जलाशय ओव्हरफ्लो, डिंबे धरण पूर्ण क्षमतेने भरलं। 7500 क्युसेकनं घोड नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे, तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात मुसळधार पावसानं भामा आसखेड धरण ओव्हरफ्लो, भामा नदीपात्रात 3000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। पुण्याच्या मुळशी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला, धरण परिसरात जोरदार पाऊस होत असल्यानं 24000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। नाशिकच्या सडकापूर धरण क्षेत्रात जोरदार पाऊस, धरणातून गिरणा नदीपात्रात 10500 क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। धुळे जिल्ह्यातील पांजरा, मालगणगाव, जामखेड, लाटीपाडा धरणं भरली, तर पांजरा मध्यम प्रकल्पातून 3500 क्युसेक पाण्याचा विसर्ग। भंडारदरा पाठोपाठ निळवंडे धरणातून विसर्ग सुरू, अहमदनगरच्या पांडुर क्षेत्रात पावसाची जोरदार हजेरी, भंडारदरा धरणातून 27000 क्युसेकनं विसर्ग। मुक्ताईनगरच्या जोंधळखेडातील कुंड धरण ओव्हरफ्लो, सातपुडा पर्वतरांगेत मुसळधार पावसामुळे पाणी पातळी वाढली, परिसरातील शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा। नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ, गंगापूर धरण 75% भरलंय, तर 4000 क्युसेक पाण्याचा गोदावरी नदीपात्रात विसर्ग।